बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। शिरपूर शहरात सुरू असलेल्या शिव महापुराण कथा उत्सव निमित्ताने भक्तीच्या आणि शिवभक्तांच्या सेवेचे कार्य अविरतपणे शिरपूरकरांनी आपल्या खांद्यावर घेतले होते। प्रत्येक ग्रुप आपापल्या परीने येथे सेवा देण्याचा प्रयत्न करत होता। यात राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंगजी मित्रमंडळाच्या काही सदस्यांनी 7 दिवस रात्रंदिवस अविरतपणे या ठिकाणी अत्यावश्यक रुग्णसेवा म्हणून अँब्युलन्सची सेवा या ठिकाणी दिली। विशेष म्हणजे 7 दिवसांचा हा सर्व खर्च त्यांनी स्वतः उचलला असून या ठिकाणी दिवस रात्र त्यांनी निशुल्क अशी सेवा दिली आहे। ज्या ज्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात हलवणे गरजेचे होते अशा सर्व रुग्णांना त्यांनी तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे दाखल केले। अशाच प्रकारची रुग्णसेवा करण्याची संधी आम्हाला शिव महापुराण कथेनिमित्ताने प्राप्त झाली म्हणून आम्ही देखील स्वतःला भाग्यशाली समजतो, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। दादा नमस्कार, आपलं नाव सांगा। गजेंद्र बंशीलाल गिरासे। आपण इथे काय सेवा देत आहात? आम्ही पेशंट वाहनाचे काम करतो इथून कॉटेज हॉस्पिटल। ॲम्ब्युलन्स तुमची खाजगी ॲम्ब्युलन्स? माझ्या स्वतःचे ॲम्ब्युलन्स पण आहेत आणि सरकारी ॲम्ब्युलन्स पण आहे आणि 108 102 दोघी गाड्या आहेत। माझ्या स्वतःच्या 3 गाड्या आहेत, एक चंदन आबान त्यांची पण गाडी आहे। बरं, आम्ही असं ऐकलं की तुम्ही या गाडीमध्ये सो करताना डिझेल वगैरे टाकून ही सेवा करत आहात? हो साहेब, हे बरोबर आहे? हो। तुम्ही मला डबा देखील घरून घेऊन येता आता? भोजनाचा प्रसाद देखील तुम्हाला खायला वेळ नाही हो की तुम्ही निर्मळपणे ही सेवा देत आहात? हो, बाबांचा आशीर्वाद आहे आम्हाला। हो। बरं, ही अशी सेवा द्यायची अशी प्रेरणा तुम्हाला का आली? मला घरातनं बाईने सांगितलं, शिवपुराण पाहायला गेलो होतो, आम्हाला सर खूप फायदा झाला। सकाळी गाडी लावायची म्हणे, रात्री पैसे येऊन गेले माझ्याकडे, पेशंट सोडायला चालला गेलो, त्या पैशात मी सर्व डिझेल टाकले। जे पेशंट सोडला ते पेशंटने मला कसं काय दिले मलाच माहित नाही। बरं, इथून आपण या 7 दिवसांमध्ये किती रुग्णांना कॉटेज हॉस्पिटल म्हणजे एक गाडीचे तर कम से कम 36 ते 35 पेशंट सोडले। म्हणजे तुम्ही 150-200 लोकांना दवाखान्यापर्यंत? हो। तिथे लोकांना काय अडचण येते बरं? जास्ती करून आपल्या याची येते, चक्कर येण्याची बिमारी जास्ती पडते, श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो, ऑक्सिजन प्रॉब्लेम। अजून काही सिरियस पेशंट तुम्हाला आले होते की त्यांना तुम्हाला दवाखान्यात पोहोचावं लागलं? हो, आम्हाला फक्त रस्त्यातच तिकडनं घरी जर डबा घ्यायला गेलो तर साहेब लोक रोखून विचारून घ्यायचे आणि सोडून द्यायचे आम्हाला। हो, पोलिसांचा खूप साथ आहे आम्हाला। तुम्ही या शिव महापुराण कथेदरम्यान ही जी ॲम्ब्युलन्सची सेवा दिली ती खरोखर उल्लेखनीय आहे। तुम्ही हे काम केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। श्री शिवाय नमस्तुभ्यम। शिरपूरकरांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेच राहतील। आमच्या शिरपूरचं नाव नको बदनाम व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही पूर्ण मेहनत करू। धन्यवाद आमच्याशी बोलला। हो, थँक्यू। श्री शिवाय नमस्तुभ्यम। मी तुम्हाला सर्व शिवभक्तांना कळवण्यात येते की आम्ही इथं 108 व 102 बाकी काय प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स सेवा आम्ही सर्वजण करत आहोत। सर्वजण आम्ही इथं कम से कम 25 जणांचा आमचा स्टॉप आहे ॲम्ब्युलन्स वाल्यांच्या। काही बाकी मेडिकलची सुविधा सर्व आम्ही इथं उपलब्ध करून दिलेली आहे। 24 घंट्यासाठी आम्ही इथं पूर्ण सेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे आमच्यातर्फे। आम्ही राष्ट्रीय राजपूत फाउंडेशन कळमसरे व शिरपूर तालुका पूर्ण आम्ही इथं प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स पण आमचे दिलेले आहेत। तुम्ही ॲम्ब्युलन्स आमच्या पाठीशी पाहू शकतात व आम्ही 108 102 आम्ही सर्व ॲम्ब्युलन्स 24 घंटा आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत। कोणालाही काही अडचण आल्या तर आम्ही कॉटेज हॉस्पिटल इथं रुग्णांना पूर्ण व्यवस्था करून देत आहे। साधारणतः आम्ही 100च्या वरती पेशंट पोहोचवले आहेत कॉटेज हॉस्पिटलला व पेशंटांना फक्त श्वास घेण्यास तकलीफ येत होती। त्यांना हार्टचा थोडा प्रॉब्लेम असताना तेही तरी इथं येण्याचं त्यांनी हे केलं। आम्ही त्यांना रुग्णालयात पोहोचवलेले आहेत। 100 पेशंट असतील आणि श्वास घेण्यासाठी जास्तीत जास्त त्रास श्वासचाच होत होता। काहींना चक्कर येत होते, काहींना मळमळ असं फिट वगैरे सर्व म्हणजे वेगवेगळे आजाराचे वेगवेगळे पेशंट होते। सो खर्चाने गजूदादा यांच्या सो खर्चाने 102 ला 108 लाख गव्हर्नमेंटने दिला आहे। आमच्या ज्या राष्ट्रीय गौरव महाराणा प्रताप फाउंडेशनच्या ज्या गाड्या आहेत त्यांना आम्ही सो खर्चाने चंदन आबा फाउंडेशन जे त्यांच्यातर्फे बी गाड्या आलेल्या आहेत, त्यांच्यातर्फे बी त्यांचे डिझेल चालू आहे। सो खर्चाने सो खर्चाने गाड्या चालू आहेत। बाकी ज्या प्रायव्हेट गाड्या आहेत त्या सेवा दिल्यानंतर तुम्हाला काय आनंद प्राप्त झाला?
काय नाही, देव देणार आम्हाला पुण्याचा मार्ग मिळेल आणि आम्हाला इतका आनंद होतोय की काहीतरी आनंद म्हणजे एकदम घरी जेवण असं वाटतं की काहीतरी आपण केलंय बा जीवनात येऊन आपण घरी जाऊन काहीतरी कार्य केलेलं आहे व असं आपल्या मनाला वाटतं. आपल्या सर्व टीमने या शिवपुराण समितीला आपल्या माध्यमातून मदत केली म्हणून आपले शिरपूरकरांकडून खूप खूप आभार. धन्यवाद. बोलला त्याच्याबद्दल धन्यवाद दादा, धन्यवाद.